4 महिन्यानंतर सुद्धा वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका ज्या आहेत ह्या रखडलेल्या आहेत आणि या रखडलेल्या निवडणुका फक्त केवळ भाजपाच्या 2 आमदारांनी पत्र दिलं असल्यामुळं रखडल्याचा आरोप जो आहे हा महापौरांनी केला आहे। आता सध्या माझ्यासोबत जे आहेत विरोधी पक्षनेते भाजपाचे मनोज पाटील आहेत। मनोजजी, 2 आमदारांनी पत्र दिल्यामुळं महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका रखडल्यात असा महापौराचा आरोप आहे। महापौरांची माहिती मी दुरुस्त करतो। केवळ 2 आमदार नाही तर विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही महासभेमध्ये ज्या प्रभाग समितीच्या चुकीच्या पद्धतीची प्रभाग समिती प्रस्तावित केलेली होती त्याच्या विरोधात आम्ही ठराव मांडलेला आणि माननीय मुख्यमंत्री असतील, नगरविकास मंत्री असतील, नगरविकास राज्यमंत्री असतील यांना आम्ही सुद्धा पत्र दिलेलं आहे। त्यामुळे ज्या पद्धतीची प्रभाग रचना जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी मनमानी पद्धतीने करण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे त्या प्रयत्नाला शेवटी आम्ही जनतेचे पहारेकरी म्हणून त्या सभागृहात आहोत। आतापर्यंत ज्या पद्धतीची मनमानी झाली ती मनमानी यापुढे आम्ही चालू देणार नाही। शेवटी तुमचा आक्षेप काय आहे, कशासाठी हे पत्र आहे? मुळात आपण बघितलं असेल तर निवडणूक आयोगाने जी रचना केलेली ती रचना सगळे नियम त्या पद्धतीचे जे काही कायदे आहेत ह्या कायद्याचं काटेकोर पालन करून निवडणूक आयोगाने रचना केलेली आहे आणि ती सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत सोयीची होती। ती प्रभाग रचना बदलून केवळ आपला राजकीय स्वार्थ साध्य व्हावा, आपले सभापती जास्त बसावेत, आपल्या काही लोकांना सभापतीपद मिळावं अशासाठी सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरेल अशी प्रभाग रचना केली आणि त्यामुळे त्याला आम्ही विरोध केला। हा विरोध करताना आमचा जो हेतू आहे हा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये। आपण तो विरारचं बघितलं असेल। आता बविया बोलतोय की तुमच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय, तुम्ही बोलताय सत्ताधाऱ्यांमुळे तर सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय, मात्र प्रभाग रचना मात्र रखडलेल्या आहेत। तर याला नेमकं मग सर्वसामान्य नागरिकांना जे आज त्रास होतोय याला नेमका दोषी कोण? सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने आतापर्यंत केवळ सर्वसामान्य लोकांना त्रास देण्यासाठीच अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत। या अगोदर ही मनमानी चालून गेली, परंतु या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या रूपाने वसई विरारच्या जनतेचे पहारेकरी म्हणून आम्ही उभे आहोत। त्यामुळे लोकांना जो त्रास होणार आहे 5 वर्ष जो लोकांना सातत्याने त्रास सहन करावा लागणार आहे तो त्रास होता कामा नये म्हणून हे सगळं आम्ही हा जो काही आक्षेप आहे तो त्यासाठीच आहे। आणि वरती राज्य सरकार आहे, राज्य सरकारला जर एखादी गोष्ट बेकायदेशीर वाटली तर ते आयुक्तांकडून अहवाल मागून त्या संदर्भातली कारवाई करू शकतात। सत्ताधाऱ्यांनी जी मोडतोड केली, ज्या चुकीच्या पद्धतीने मोडतोड केली त्या मोडतोडीमुळेच हे सगळे आक्षेप आले। आता तुमचं शेवटचं म्हणणं काय आहे की कधी ह्या प्रभाग रचनेवर तोडगा निघू शकतो? नाही, निवडणूक आयोगाने जी रचना केली ती रचना योग्य होती। आमची मागणी तीच आहे की निवडणूक आयोगाने जी प्रभाग समितीची रचना केलेली आहे त्या प्रभाग समितीच्या रचनेनुसार ती जर कायम ठेवली तर ती सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीची आहे आणि तीच प्रभाग रचना कायम राहावी ही आमची मागणी आहे। जर महासभेने घेतलेल्या ठरावाप्रमाणे जर प्रभाग रचना नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? तर राज्य सरकारकडे या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। राज्य सरकार या संदर्भात आयुक्तांकडून अहवाल मागितला असेल किंवा गेला सुद्धा असेल। या संदर्भात राज्य सरकार, नगरविकास खाते योग्य तो निर्णय घेईल। निश्चितच आपण बघितलेलं आहे की ज्या प्रभाग रचना ज्या रखडलेल्या आहेत त्या नव्यानं आलेल्या सत्तेमध्ये बहुजन विकास आघाडीनं त्याच्यामध्ये छेडछाड केलेली आहे आणि ती छेडछाड भाजपाचे नगरसेवक असतील का आमदारांना ती मान्य नाही आहे। त्यामुळं यावरती राज्य सरकारने निर्णय घ्यावा असं स्पष्ट आश्वासन जे आहे किंवा अस्पष्ट मत जे आहे हे विरोधी पक्षनेतेचं आहे। मात्र सध्या तरी या दोघांच्या भांडणामध्ये सर्वसामान्य नागरिक निश्चितच भरडल्या जातोय। यावर खऱ्या अर्थानं काय तोडगा निघतो हे पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।